नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. कल्पना करा, एक असा राजा ज्याने स्वतःलाच देव घोषित केले होते आणि त्याच्याच घरात जन्माला आला एक असा मुलगा जो त्या राजाची नव्हे तर भगवानाची भक्ती करत होता. एका बाजूला अहंकार आणि दुसऱ्या बाजूला निखळ भक्ती. जेव्हा त्या राजाने स्वतःच्या मुलालाच जिवंत जाळण्याचा निर्णय घेतला तेव्हा अग्नीने कोणाची साथ दिली असेल? होलिका जळाली, पण भक्त प्रल्हाद वाचला. आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या मागची खरी कथा, जी आपल्याला शिकवते की भक्तीसमोर अग्नी देखील नतमस्तक होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्राचीन काळात एक अत्यंत बलशाली असुर राजा होता. त्याचे नाव होते हिरण्यकश्यपू. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला होता की त्याला कोणीही देव, मानव किंवा पशु मारू शकणार नाही. ना दिवसात, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना शस्त्राने, ना अस्त्राने. या वरदानामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत गर्विष्ठ झाला होता. त्याला स्वतःलाच देव मानून घ्यायचे होते. राज्यभरात त्याने आदेश दिला की कोणीही कोणत्याही देवाची पूजा करणार नाही, फक्त माझी पूजा केली जाईल. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. त्याच्याच घरी जन्म झाला भक्त प्रल्हादाचा. लहानपणापासूनच प्रल्हादाच्या मनात होती अखंड श्रद्धा भगवान विष्णू यांच्यावर. तो सतत म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे पाहून हिरण्यकश्यपू संतापाने लाल झाला. त्याने प्रल्हादाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा तो अयशस्वी ठरला तेव्हा त्याने आपल्या मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. कधी विष देण्यात आले, कधी उंच डोंगरावरून खाली फेकण्यात आले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला बोलावले, होलिका हिला. होलिकाला एक वरदान होते. तिच्याकडे एक अशी दिव्य ओढणी होती जी पांघरली की अग्नी तिला स्पर्श करू शकत नव्हता. योजना आखण्यात आली. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या चितेवर बसली. सगळ्यांना वाटलं आज प्रल्हाद जळून खाक होणार. पण तेव्हा घडलं एक चमत्कार. वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि होलिकेची ओढणी तिच्या अंगावरून उडून प्रल्हादाच्या अंगावर जाऊन पडली. क्षणातच अग्नीने होलिकेला वेढलं आणि ती जळून भस्म झाली. पण भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला. ही घटना म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय. ही कथा आपल्याला सांगते की अहंकार कितीही मोठा असला तरी भक्तीसमोर तो टिकू शकत नाही. होलिका म्हणजे अहंकार आणि प्रल्हाद म्हणजे श्रद्धा. जेव्हा आपल्या जीवनात संकटाची अग्नी पेटते तेव्हा जर आपल्या मनात श्रद्धेची ओढणी असेल तर कोणतेही संकट आपल्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच मैत्रिणींनो, होळी हा फक्त रंगांचा सण नाही तर आपल्या मनातील वाईट विचारांना जाळून टाकण्याचा दिवस आहे. या होळीला आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर, अहंकार या सर्व नकारात्मक गोष्टी होलिका दहनामध्ये अर्पण करा आणि भक्त प्रल्हादासारखी अखंड श्रद्धा आपल्या जीवनात निर्माण करा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.